बघूया। उद्धव ठाकरेंची 16 जानेवारीला महापत्रकार परिषद होणार आहे आणि या महापत्रकार परिषदेवर संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे। 16 तारखेला डोंबाऱ्याचा खेळ आहे का असा सवाल उपस्थित करत कल्याण सारखा 16 तारखेला डोंबाऱ्याचा खेळ होणार आहे की काय असा प्रश्न विचारत शिरसाट यांनी ही घणाघाती टीका केली आहे। दुसरा, आता तुम्ही वरळीला 16 तारखेला काय प्रेस घेतायत? हा डोंबाऱ्याचा खेळ, डोंबाऱ्याचा कल्याणला एक डोंबाऱ्याचा खेळ झाला, आता वरळीला डोंबाऱ्याचा खेळ। ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा। हेच आता तुमचं अस्तित्व आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंसे वाटतं। उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेलं आहे। काळाराम मंदिरातल्या पूजेचं त्यांनी हे निमंत्रण देणार असल्याचं सांगितलेलं होतं। यावर देखील आता टीका होताना दिसतेय। निमंत्रण द्यायला तुम्ही ट्रस्टी आहात का असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। राज्यभरामध्ये महायुतीचे मेळावे होत आहेत, मात्र महायुतीनं कितीही वल्गना केल्या तरी इंडिया आघाडीचे उमेदवार निवडूनच येतील असं वक्तव्य खासदार विनायक राऊतांनी केलंय। नारायण राणे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या लोकांनी किती जरी एकत्रित करायचा प्रयत्न केला तरी शिंदे विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध अजितदादा हे एकमेकाच्या ओरावर बसणारच आहेत आणि त्यामुळे ह्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं जे प्राबल्य आहे, वर्चस्व आहे, हे आपल्याला दिसून येईल। माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतलेली आहे। राजेश टोपे यांनी जयसिंगपूर या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली। यावेळेला या दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली, मात्र या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही। सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडींच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। हिरेहबू यांच्या वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वज यांच्या मिरवणुकीला सुरुवात होत असते आणि सोलापूरच्या विविध भागांमधून या नंदी ध्वजांची मिरवणूक काढली जात असते आणि यासाठीची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली होती। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या आज महत्त्वाचा आणि दुसरा दिवस यात्रेचा आहे। आपण सध्या जो काही हिरेहबू वाडा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिद्धेश्वर भक्तांमध्ये कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे। हिरेहबू यांच्या वाड्यापासून जे काही मानाच्या 7 नंदी ध्वज असतात, काट्या असतात, त्या इकडून मार्गस्थ होतात। या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने रांगोळी काढेल किंवा इतर जे काही कलाकुसरी असेल या ठिकाणी करून